वगपा स्पोर्ट्स भुयाचा बडा आयोजित तिच्या स्मृती चषक 2025 पायगावचं हे सुंदर असं क्रिकेटचं मैदान आणि या मैदानावर आज भुयाचे पाडाकर हे संपूर्ण आयोजक करते आपल्याला पाहायला मिळतात. आज उद्घाटन समारंभ अगदी सकाळच्या सत्रामध्ये पार पडला गेला. 10:05 श्रीफल वाढवलं गेलं. 10:17 पहिला चेंडू हा मार्गस्थ झाला आजच्या दिवसातील आणि जिथून अगदी या इव्हिनिंग सेशनमध्ये कारण की घड्याळामध्ये ॲक्युरेट आपण पाहत आहे 4:13 झालेत. सकाळचं सत्र धावा खोऱ्याने व्हायला दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा धावा मोठ्या प्रमाणात आपण पाहिल्या. आज रनचेस सुद्धा पाहिलेत. त्यानंतर डिपेंड होताना सुद्धा धावा आपण पाहिल्यात. म्हणजेच गोलंदाज आणि फलंदाज या दोघांना साथ देणारी खेळपट्टी आहे. म्हणूनच ज्या संघाचे तिन्ही क्षेत्र हे मात्र चांगल्या पद्धतीने असतील. ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅटर, ॲज अ क्षेत्ररक्षक निपुणता तुम्हाला दर्शवावी लागेल. तरच आजच्या दिवसाचं क्वालिफिकेशनचं तिकीट हे मात्र मिळणार आहे. जाऊया मॅचकडे. दोन संघ आमने-सामने के ठिकाणी आई गावदेवी बालखडी आणि आई गावदेवी पिल्हार. फलंदाजी करतोय आई गावदेवी बालखडी संघ तर धीरज भोईर या पहिल्या षटकाकरिता तो झालाय सुसज्जित. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने दीपेश हरपाळे आणि एकेंडे निलेश. पहिला चेंडू यस्टा डिस्ट्रॉय. एक चांगल्या गेम प्लॅनने आज आई गावदेवी पेल्लार हा संघ सुद्धा उतरलाय. पहिल्या चेंडूवर चांगली लेन, चांगली लाईन, फलंदाज बाद, विकेटचं पतन. विकेट मिळतंय पहिल्या चेंडूवर अगदी क्लीन बोल्टच्या माध्यमातनं. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. थोडीशी लालच दिली होती. अगदी थोडासा फ्लाइटेड हा चेंडू होता, परंतु यॉर्क झाले. त्या दिशेने अगदी दीपेश हरपाले. मागील सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली होती दीपेशाने, परंतु यावेळेस भोपळाही न फोडता तंबूच्या आशयाला. नव्याने बॅटर अगदी रुपेश हरपाळे या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धीरज. समोरच्या दिशेने बैठकी स्ट्रोक घुटना टेकचा सिक्सर देख. अप्रतिम फलंदाजी पहिल्या चेंडूवर 600चा स्ट्राईक रेट. ही सुद्धा सज्ज आहे लढण्याकरिता. अप्रतिम. हा मागचा पाय वाकवला आणि समोरच्या दिशेने हा फटका अतिशय सुंदर. चेंडूला लागले पर आणि पर लागत असताना चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार 6 धाब्यांकरिता. या 6च्या मदतीने धावगती अगदी 6 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑन द टोस खेळायचं होतं. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 6 या अंकांवर आतापर्यंतचं धावफलक ते अगदी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. कमी प्रमाणात असे फलंदाज असतात जे पहिल्याच चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळतात. याच्यामध्ये रुपेश शरपाले आल्या एक मोठ्या स्ट्रोकची निवड केली, परंतु तदनंतर गोलंदाजाच्या माध्यमातून प्रत्युत्तर. बघता बघता स्टीअर केले इनफिल्डच्या वरनं फोर्स करत असताना नो चान्स. ऑपर प्ले मध्ये योग्य त्या पद्धतीची फलंदाजी रुपेश शरपालेच्या बॅटमधनं चौकार 4 धावा. गती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 10 या अंकांवर. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि विशेष करून कंट्रोलयुक्त फलंदाजी. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं या चेंडूला. हार्ड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके. 4 धावा चौकार. चांगला कॉन्फिडन्स लेव्हल आहे रुपेश हरपालेच्या फलंदाजाच्या माध्यमात फलंदाजी करत असताना आणि गावदेवी बालखडी या संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु सावरले डावाला
आणि सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत रुपेश हरपाले याने. परंतु शेवटचा अंतिम चेंडू अगदी डॉट झाला. पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय समाप्त. 14 अंकांवर 1 गडी बाद. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर चेतन कारेला. या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. एक इंडिया निलेश. निलेशाने मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती. त्याच निलेशला अगदी आपण पाहू शकाल. एक इंडिया अगदी रुपेश शरपाले याला अगदी आपण पाहताय. चेतन कारेला या सेकंड स्पेलमध्ये पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने कणखर प्रहार. रेंजमध्ये चेंडू होता आणि सरळ फेकून दिला अपिश स्ट्रोक. खूप क्वालिटी दर्जाचा हा स्ट्रोक. हा षटकार. ने जे फटके खेळले जातात ना, ते आतापर्यंतचं सर्वाधिक सुंदर चित्र क्रिकेटमधील पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने बॅकअप करिता क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतायत दुसऱ्या धावेकरिता वळालेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते, या 2 धाबा मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 22 या अंकांवर हे धावफलक. 22 धाबा या अगदी स्कोर कार्डवर मिळतायत. 1.2 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झाला आणि 22 धाबा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जातायत. थोडासा आखूटप्प्याची लेंथ होती. एक चपराक देण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर, परंतु बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. 22 या अंकांवर धावगती. 3 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. चांगल्या टायमिंगने आतापर्यंत धावा अर्जित करण्याचा प्रयत्न कारण की ठाऊक आहे जर इथून 40 प्लस धावा झाल्या तर तेवढी गोलंदाजी आहे की त्या धावा आपण रोखू शकतो आणि तो प्रयत्न आता यशस्वी होत असताना संधी दिली आहे गोलंदाजाने आणि त्या संधीचा फायदा उचललाय फलंदाजाने. मिळतील धावा 6. पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा षटकार 6. ती आहे ना ती परिपूर्ण मागे ठेवले कारण की वेग नाहीये चेतनकडे आणि करण्याकरिता तेवढा अडचणीचा सामोरा करावा लागत नाहीये. आता ही लेंथ फार महत्वाची होते. आता पुढे ठेवलेला हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने अगदी कन्व्हर्ट झाला. बॅटची आतली गडा आणि तदनंतर विकेट किपरचा सहारा. फलंदाज बाद होईल निलेश याच्या खेळीचा अंत. अठ्ठावीस या अंकांवर धावगती विकेटचं झालेलं पतन. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो अगदी असेल बाकी. 28 या अंकांवर धावगती अगदी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. थोडासा लोवर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला जातोय मिडऑन क्षेत्रातनं हलकीशी मिस्टेक पुन्हा एकदा पाहायला मिळाले नाही. मिस्टेकचा नतीजा एकेरीला दुहेरी धाबेमध्ये परिवर्तित केलंय. तुम्ही खेळपट्टीच्या दिशेने अगदी स्लिपी आणि स्लॉपी होऊ शकत नाही. जर तुम्ही वेळ घेतला तर बाकीचं काम हे फलंदाज करीत असतात. हे नेहमीच आपण पाहिलंय. ज्याला आपण नेहमीच म्हणतो ना, की फायदा घेतात. हलकासा वेळ घेतला आणि तो वेळ पुरेसा होता दुसऱ्या धावेकरिता वळण्याकरिता धावसंख्या 30 या अंकांवर. 2 षटकाचा खेळ तो झालाय अधोरेखित आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी पालकडी संघ एक चांगल्या स्थितीत आहे. कारण की 15 ची सरासरी प्रत्येक षटकागणिक मेंटेन केले. त्या अनुषंगाने सुरुवातीला मी म्हटलं होतं, की 40 प्लस धावा जर लावतायत तर तेवढी गोलंदाजी आहे. आई गावदेवी पालकडी या संघाकडे. करण वळवी याचं मागचं षटक आपण पाहिलं असेल. देवा याची गोलंदाजी ती सुद्धा दर्जेदार राहिली होती. म्हणूनच एक चांगला गोलंदाजी अटॅक ज्या संघाकडे असतो ना, त्या संघाला मात्र त्याचं बेनिफिट हे नेहमीच मिळत असतं. म्हणून त्या संघाकरिता तेवढ्या धावा ह्या फार महत्त्वाच्या आहेत. माइंडसेट पूर्णपणे क्लिअर आहे. 40 प्लस धावा या लावायच्या आहेत. धावसंख्या आतापर्यंत 30. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी आहे त्या दिशेने. परंतु थोडासा अगदी उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न झाला.
आणि तोपर्यंत 2 धावा या स्कोर कार्डवर मिळतील. दुहेरीच्या मदतीने 32 या अंकांवर धावगती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लॉटची जी प्रक्रिया आहे ती संपन्न केली जाईल. सो विजयी संघाचे कर्णधार न्यू संघर्ष बंगलापाडा, कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी आपण मुख्य मंचाच्या समोरच्या दिशेने येऊन राहायचंय. ऑन साइडला खेळलाय दिशा पुन्हा एकदा भरकटली गेले योग्य ते वळण. अच्छे गेंदो का सन्मान, बुरे गेंदो का अपमान. मिळतील धाबा 4 चौकार. 4च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 36. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरच्या बोलून खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी झालेली मिस्टेक आणि नॉन स्ट्राईक एंडला केलेला थ्रो. फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. कारण की योग्य फलंदाजी होत होती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि सॅक्रिफाईस विकेट यावेळेस टाकत असताना कृपेश याच्या खेळीचा होईल अंत फलंदाज बाद. विकेटचं पतन झाले नव्याने बॅटर देवनाथ. ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून अगदी आपण पाहताय कृपेशच्या बॅटमधनं आलेला हा स्ट्रोक. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी होते, दुसरी धाव सुद्धा अगदी कंप्लीट केली जाते आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 38 38 या अंकांवर ही धाव फलक. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 38 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. फुलवर लेंथ होती, परंतु चांगल्या पद्धतीने खेळून काढले. क्षेत्ररक्षक हा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषालगत चेंडूला उचलून फेकी केले गेले. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एक सिंगलच्या मदतीने धावगती 39 39 या अंकांवर धावफलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील तो अगदी पाहायला मिळतोय. आतापर्यंत 39 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित झाल्यात. टॅप केलं जातंय. मिडऑन क्षेत्रातनं चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनला धीरज आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाते. परंतु थोडीशी फेकी अगदी रॉंग एंडने झाली. जर गोलंदाजी एंडने मात्र थ्रो केला गेला असता तर ही धाव रोखली जाऊ शकली असती. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची. पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती आहे 41 धावा आणि विजयी होण्याकरिता येणाऱ्या 18 चेंडू गडी 14च्या सरासरीने 42 धावा या अगदी स्कोर कार्डवर लावाव्या लागतील आणि गावदेवी पेलणार या संघाला. चला लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत विजयी संघाचे कर्णधार. चला आपण या शिवसंघर्ष बंगलापाडा संघ, काणाई स्पोर्ट्स पाय आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी. चला राहुल यांना विनंती करतोय, की आपण लॉट्स या ठिकाणी त्वरित उडवायचे आहेत. चला लॉट्स या ठिकाणी अगदी उडवले जातात. पहिली चिठ्ठी जी उचलली गेली त्याला मिळाले बाय आणि न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाला मिळाले बाय आणि जसा आवाज निघाला तसा टाळ्यांचा गजर सुद्धा झाला. कॉंग्रॅच्युलेशन न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. कान्हाई स्पोर्ट्स स्पाय आणि चालू सामन्यातील विजयी संघ या दोन संघादरम्यान अगदी पाहायला मिळेल. चला वेळ आपल्याकडे जास्त शिल्लक नाहीये खेळाडू मित्रांनो. चला त्वरितच घाई करा ही नम्रतेची विनंती आणि दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. आपण वळूया पुन्हा एकदा डीजे संदेश दळवीकडे घेऊया एक सुमधुर गीत.
चेंडू सीमारेषा पार. मागील सामन्यामध्ये देखील संजय जाधव याची फलंदाजी बहारदार झाली होती आणि जर ही फलंदाजी या इनिंगमध्ये फुलली, तर अगदी योग्य त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल आई गावदेवी पेल्लार या संघाकरिता. पहिल्या चेंडूवर षटकार 6. ची डिलिव्हरी होती आणि करण वळवीच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रतिहल्ला म्हणजेच पोटेन्शियल आहे संजय जाधवकडे. खूप चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेने खेळला आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा. गतीमध्ये परिवर्तन. क्रिकेटमध्ये थोडासा कंट्रोल फार महत्वाचा असतो. ऐन मोमेंटला असं वाटलं की चेंडू हातामध्ये जाईल की काय? परंतु एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेट केली जाते. 7 अंकांवर धावफलक. पाठलाग होतोय 42 धावसंख्येचा आणि हा पाठलाग योग्य पद्धतीने दोन्ही संघाने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. चांगल्या खेळाच्या दरम्यान चांगल्या पद्धतीची इनिंग आकारली गेली. पहिल्या इनिंगमध्ये विशेष करून 41 धावा आणि त्याचा पाठलाग होत असताना प्रत्युत्तर मिळत असताना पहिल्या चेंडूवर मोठ प्रहार आला आणि त्यानंतर एक सिंगल धाव. 7 अंकांवर आतापर्यंत धावफलक ते अगदी पाहायला मिळतंय. करण वळवी याला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. बरोबर लेंथ आहे. खोदून काढले या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. एक सिंगल धाव एक सिंगलच्या मदतीने धावगती 8 या अंकांवर. प्रत्येक षटकागणिक 14 ची सरासरी फार महत्वाची आहे. आई गावदेवी पेल्लार संघ पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. धावफलक हलतं ठेवलं जातंय. हलकासा चेंडू यावेळेस खाली राहिला. ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 8 या अंकांवर धावगती ती अगदी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. पहिले षटक आणि पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये धावा घेण्याचा मानस आहे. खोलवर लेन हाताळण्याची मानसिकता यशस्वी. करणच्या अगेन्स्ट जास्तीत जास्त संध्या तो तुम्हाला देणार नाहीये. कारण की एक कॅलिबर असणारा गोलंदाज आहे. लाईन लेंथ, व्हेरिएशन, तदनंतर गतीमध्ये परिवर्तन, ॲक्युरसी या सर्व काही गोष्टी गोलंदाजीच्या माध्यमातून प्रामुख्याने पाहायला मिळतात. आणि अगदी खोलवर लेंथ हाताळण्याचा मानस तो यशस्वी झालाय. कारण की पहिल्या चेंडूवर हलकीशी मिस्टेक झाली होती. तो फुलर लेनची डिलिव्हरी होती आणि फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार आल्यानंतर प्रत्येक चेंडूकडे एक चांगली ॲक्युरसी दर्शवली. 9 या अंकांवर धावगती शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. मोठा प्रहार करण्याची मानसिकता आहे. इंटू द गॅपमध्ये चेंडू अगदी निघून गेलाय. स्टॉपेज उडालं होतं. परंतु इथून नुकसान नसणार आहे गावदेवी पेल्लार या संघाकरिता. 2 धावा येतायत दुहेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आहे 11 या अंकांवर. पाठलाग होतोय अगदी 42 धावसंख्येचा. म्हणजेच प्रत्येक षटकागणिक 14 ची सरासरी आहे आणि फक्त 3 धावेनिशी अगदी संघ कमी पडला या पहिल्या षटकामध्ये. आता उर्वरित असणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू गणिक 31 धावेंचं समीकरण ते आता बनलं गेलंय. म्हणजे जवळ-जवळ सरासरी 15.50 च्या घरामध्ये. तर ही सरासरी तुम्हाला मेंटेन करणं फार महत्वाची भूमिका आहे. संजय आहे मैदानाच्या दिशेने आणि जोपर्यंत संजय आहे तोपर्यंत विजयाची आस आणि विजयाची उमेद असेल. दोन्ही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे पहिल्या सामन्यामध्ये. परंतु आलेली प्रत्येक मॅच एक नवीन चॅलेंज आहे आणि नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे फार महत्वाचं आहे. येणाऱ्या 12 चेंडूकडे 31 धावेंचं लक्ष्य ते अगदी समोर आहे. गोलंदाजी मार्कवर इथून कृपेश पागी या गोलंदाजाला सेकंड स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल. करणने सुरुवात थोडीशी खराब केली होती. तदनंतर 5ही चेंडू योग्य त्या टप्प्यावर त्याने हाताळले. उलटा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन सीमारेषा लगत चेंडूला असून अगदी फील्ड केलं जातंय. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती 12 या अंकांवर. 12 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात. आता थोडासा जो ट्रॅक आहे ना, आई गावदेवी पेल्लार या संघाला तो चेंज करावा लागेल. स्ट्राईक रेटच्या माध्यमातून तुम्हाला तो स्ट्राईक रेट मेंटेन ठेवणं फार महत्वाची भूमिका आहे. कारण की जवळ-जवळ रिक्वायर्ड रन रेट आता 16च्या घरामध्ये जात असताना पाहायला मिळतंय.
प्रत्येक चेंडू गणित सिच्युएशन आणि समीकरण हे दोन्ही बदलताना क्षेत्ररक्षक अगदी आता मात्र आपण पाहत आहे. शॉर्ट पॉइंट ते 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जातंय. एक क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला घेतला गेलाय. डीपमध्ये बहुतांश खेळाडू मोठा प्रहार आणि तो आहे तगडा. हॅट अँड फ्युरियस समोरच्या दिशेने खेळलेला आणि या 6च्या मदतीने अगदी धावफलक जाऊन पोहोचेल. 18 या अंकांवर. चांगला स्ट्रोक होता आणि ज्यामध्ये कॅल्क्युलेशन रिस्क होती, की ठाऊक आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अगदी चिटकून उभे आहेत. परंतु त्यांच्या मधोमध खेळलेला हा फटका अतिशय सुरेख. सरळ चेंडूला अगदी काढलं इंटू द गॅपमध्ये आणि या 6 धावेच्या मदतीने 18 या अंकांवर धावफलक. थोडासा रूम मिळाला होता. पुन्हा एकदा बागपुटला जाऊन खेळण्याचा मानस फटका आता फसेल. झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. जो क्षेत्ररक्षक अगदी झेलखाली येत होता त्याच्या मध्यात आला. म्हणूनच ते कॅल्क्युलेशन चुकलं. आता इथून जीवनदान मिळाले आणि जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील. मॅचची सिच्युएशन बदलू शकते. जर या पद्धतीने चुक्या घटित झाल्या, 20 या अंकांवर धावफलक, 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त. ऑन साइडला वळवलं गेलंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. त्या दिशेने हलकीशी मिस्टेक होईल का? परंतु चांगलं क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते. 2 धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 22 धावा. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकार आल्यानंतर एक जीवनदान मिळालंय. सौरभ सालकर याला आणि तदनंतर दुहेरी धावेनिशी धावफलक हलतं ठेवलं जातंय. डॉट बॉल येण्याच्या पेक्षा धावा येणं हे कितपत महत्वाचं आहे आणि ते करत असताना आतापर्यंत सौरभ यावेळेस चांगली लाईन अगदी समोरनं चेंडूला फिरवलं आणि त्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. अजून सुद्धा 20 धावेंची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 7. 7 चेंडूकडे 20 धावा या अगदी करायच्या आहेत. कंपल्सरी चेस वसई आदिवासी खेळ असोसिएशन नियमावली. अजून सुद्धा एकेडने संजय आहे. शेवटचा अंतिम चेंडू फुलरलींची डिलिव्हरी होती. एक धाव त्या दिशेने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय. फेकी अगदी आपण पाहताय. थोडीशी स्लो झाली होती. डेंजर झोनकडे होते संजय जाधव. परंतु सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये. आता येणारे 6 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. कारण की येणाऱ्या 6 चेंडूकडे 18 धावेंचं लक्ष ते अगदी समोर असेल. पहा कलेक्शन झालं नाही त्याचंच कारण आहे, की दुसरी धाव पूर्णपणे होप सोडल्या होत्या संजय याने, की जर चेंडू हातामध्ये आला तर मी बाद होईन. परंतु चेंडू हातामधून निसटला आणि तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट झाली. येणारे 6 चेंडू निर्णायक असतील. कुठल्या संघाची सरशी होईल. कुठेही जाऊ नका. गेम ऑन आहे मैदानाच्या दिशेने. वळत आपण एक डीजेकडे घेऊया एक सुमधुर गीत. सहा चेंडू 18 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे ऑन आहे. कारण की संजय जाधव जोपर्यंत आहे तोपर्यंत विजयाची उमेद गावदेवी पिल्लार या संघाकरिता असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न अकुटप्प्याची लेंथ होती. पोझिशनमध्ये व्यवस्थित आले नाही. जर चेंडूच्या रेंजमध्ये आले असते तर या चेंडूला कन्व्हर्ट केलं जाऊ शकलं असतं. परंतु जर तरला थारा नाहीये. तुम्हाला परावर्तित करायचं असेल तर प्रयत्न वाढवावे लागतील. 5 चेंडू 18 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर देवनाथ घोरपड शहरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून येणारे 5 चेंडू अजून सुद्धा 17 धावेंची गरज आहे. 5 balls remaining and 17 runs required to win. रणकर्ता प्रस्थापित करावी लागेल संजय जाधव याला. हलकासा चेंडू यावेळेस खाली राहिला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. अतिरिक्त धावा त्या कुठेतरी थांबवणं फार महत्वाची भूमिका आहे. अतिरिक्त धावा जर तुम्ही देताय तर तिथून संघाच्या अडचणीमध्ये हलकीशी वाढ होण्याची शक्यता असते.
आणि ती वाढ झाली ऑलरेडी कारण की पहिला चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईट गेलेत. आणि त्याच कारणास्तव जे पहिला चेंडू डॉट कळला त्याचं व्यर्थ रूप जात असताना पाहायला मिळतंय. ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी या डीपवरनं पुढे येत आहेत. एक धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी नॉन स्ट्राईक एंडला केली गेली. विकेट तर मिळेल. इथून सौरभ याला बाद व्हावं लागतंय. अजून सुद्धा येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूगणिक जे लक्ष्य असेल ते आता इथून 16 धावेंचं. 4 बॉल्स रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठा प्रहार. त्या फटक्याने स्वागत अप्रतिम. शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. आणि अगदी संजयच्या बॅटमधनं तो आलेला फटका म्हणजेच या मॅचमध्ये जिवंतपणा. अप्रतिम. बॅकफूटला जाऊन अगदी पंच केला जातो आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. आता सिच्युएशन आहे येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू गडी 9 धावेंचं लक्ष्य आहे. 3 बॉल्स रिमेनिंग 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साइडला खेळलाय. अगदी घरंगळत चेंडू निघून गेलाय. फेकी खूप महत्वाची असेल. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. संजय याचं बाद होणं अडचणीमध्ये वाढ करेल. विकेटचं झालेलं पतन. ओहो! थोडीशी मुव्हमेंट पुन्हा एकदा दोलायमान स्थितीमध्ये. धावचीतच्या रूपाने खेळाडू बाद. संजयने आशा अगदी उज्ज्वलित केल्या होत्या. परंतु त्याचं धावचीतच्या रूपाने बाद होणं आशा पुन्हा एकदा झाल्यात पल्लवित. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन धक्के आणि ज्यामध्ये महत्वाची विकेट आहेत आणि धावचीतच्या रूपाने संजय याचं बाद होणं. धीरज भोईर आहे नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने. 2 चेंडू 8 धावेंची गरज. मोठा प्रहार. येस इट इज. क्या बात है यार. मी सुद्धा माझ्या संघाकरिता लढू शकतो आणि ती झुंज देऊ शकतो. हेच मैदानाच्या दिशेने धीरज दर्शवत असताना बिग ब्लास्ट षटकार सह प्रेक्षकांनो आणि खेळाडूंनो दोन्ही संघांना देऊया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. 1 बॉल्स रिमेनिंग 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय मोठा प्रहार आला धीरजच्या बॅटमधनं आणि मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले. हिरो बनण्याची संधी आहे. एकीकडे अगदी देवा, दुसरीकडे धीरज. गतीमध्ये परिवर्तन आणि हे परिवर्तन संघाच्या कामास आलंय. म्हणायचं झालं तर देवनाथ देवासारखा धावून आला. एका चेंडूवर 2 ची गरज असताना अगदी आपण पाहत आहे, की हा चेंडू अगदी थोडासा बाहेरनं आतमध्ये आला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये परंतु एक चांगली